बीड, माजलगाव, गेवराई, धारूर, परळी व अंबाजोगाई नगर परिषद ज्या आहेत त्या कुणाच्या ताब्यामध्ये येणार, कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे, मताचं विभाजन जे झालेलं आहे ते कुणाच्या पत्त्यावर पडलेलं आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेचा विचार करायचं झालं तर ह्या ठिकाणी 64,000 मुस्लिम मताचं विभाजन करण्यामध्ये भाजपला अगदी यशस्वीरित्या यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर शरद पवार गट, अजित पवार गट, MIM ह्या तीन पक्षामध्ये मुस्लिम मतदार जो आहे तो विभाजला गेलेला आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर भाजपने हिंदू मताचं कार्ड, विकासाचं व्हिजन पुढे करत आपल्या बाजूने त्या ठिकाणचा हिंदू मतदार जो आहे तो फेरपणे उभा केल्याचं आपल्याला ह्या झालेल्या मतदान प्रक्रियामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे बीड नगर परिषद जे आहे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा आता बीड शहरामध्ये जोरदार होत आहे। तर दुसरीकडे विचार जर केला तर अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर शरद पवार गट, अजित पवार गट ह्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधामध्ये ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहे। परंतु खरं जर कारण पाहिलं तर ह्या ठिकाणी मोदी यांच्या ताब्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई नगर परिषद आहे, परंतु मोदी यांच्यावर त्या ठिकाणचा मतदार नाराज होत असल्या कारणास्तव आणि भाजपने त्या ठिकाणी देखील विकासाचं व्हिजन पुढे करत मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून विकासाचं दिलेल्या आश्वासनामुळे त्या ठिकाणी देखील भाजपच्याच ताब्यामध्ये ती नगर परिषद येणार असल्याचं देखील चित्र मतदान प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला स्पष्ट पाहण्यास मिळालेलं आहे। कारण त्या ठिकाणी देखील अनेक जातीय धर्मातील मताचं विभाजन करण्यामध्ये भाजपला देखील यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट आणि भाजप अशी तिरंगी लढत होईल अशी चर्चा जोरदार होत होती, परंतु त्या ठिकाणी मुंडे बहीण भावांनी संयमाची भूमिका घेत परळी नगर परिषद जे आहे ती आपल्याच ताब्यात राहावी यासाठी महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी दोन्ही भावांनी एकत्र येत ह्या निवडणुकीला सामोरे गेले आहे। महायुती म्हणून अजित पवार आणि भाजप हे दोन्ही मित्रपक्ष एकत्र येत त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाची निवडणूक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर परळीची नगर परिषद जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे याही वेळेस दोन्ही मुंडे बहीण भावांनी एकत्र ह्या निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फायदा ह्या दोन्ही बहीण भावांना होणार असून बीड जिल्ह्यातील प्रथमच महायुतीच्या ताब्यामध्ये ही एक नगर परिषद जी आहे ती देखील येणार असल्याचं आता झालेल्या मतदान प्रक्रियानंतर स्पष्ट चित्र झालेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेचं जर वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे। 15,000 मुस्लिम मतदाराच्या जीवावर ह्या ठिकाणी ओबीसी महिलांसाठी राखीव आरक्षण असताना देखील प्रामुख्याने ह्या ठिकाणी कुठल्याच पक्षाने मूळ ओबीसी महिलाला ह्या ठिकाणी उमेदवारी दिली नसून त्या ठिकाणी 15,000 मुस्लिम मताचं विभाजन कशा पद्धतीने होईल, मुस्लिम मतदार आपल्या बाजूने कशा पद्धतीने उभा राहील हीच आखणी शरद पवार गट, अजित पवार गटाने करत ह्या ठिकाणी मुस्लिम ओबीसी महिलांना उमेदवारी दिलेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर शांत आणि संयमाची भूमिका घेऊन मंत्री पंकजा मुंडेंनी ह्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेऊन त्या ठिकाणी देखील आपला भाजपचा उमेदवार विजय केला आहे। माजलगाव मतदारसंघाची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी 15,000 जो मुस्लिम मतदार जो आहे तो शरद पवार गट, अजित पवार गटामध्ये विभागला गेलेला आहे। तर दुसरीकडे हिंदू मताचं कार्ड देखील माजलगाव नगर परिषदेमध्ये भाजपने देखील अगदी यशस्वीरित्या खेळी खेळल्याचं आपल्याला झालेल्या मतदान प्रक्रियानंतर पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शरद पवार गटामध्ये काटेकी टक्कर झाल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे कदाचित माजलगाव नगर परिषद जी आहे कधी काळी भाजपच्या ताब्यामध्ये जाती का काय, कधी काळी शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये जाती का काय असं मतदान झाल्याच्या नंतरची या ठिकाणची परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी आता चर्चेला देखील उद्यान आलेलं आहे। परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेवर झेंडा जो आहे तो शरद पवार गटाचा नक्कीच फडकणार असल्याचं बोललं जात आहे। कारण ह्या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते असलेले मोहन जगताप यांनी अगदी यशस्वीरित्या खेळी खेळत ज्या पद्धतीने मंत्री पंकजा मुंडेंनी डावपेच टाकले त्याच पद्धतीने मोहन जगतापांनी देखील डावपेच टाकून
दिग्गज त्या ठिकाणचे नेते जे सहाल चाऊस आहेत, बाबुराव पोटबरे आहेत, त्यांना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। त्यामुळे कदाचित मुस्लिम मताचं जरी विभाजन झालं असलं तरी मात्र सर्वाधिक मुस्लिम मतदार जो आहे तो मोहन जगताप यांच्या शरद पवार गटाच्या बाजूने उभा राहिला असल्याचं झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर बोललं जात आहे। त्यामुळे भाजप आणि शरद पवार गटामध्ये काटेकी टक्कर झाली असून या ठिकाणी कदाचित शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये माजलगाव नगर परिषद जाणार असल्याचे चित्र देखील स्पष्ट झालेलं असल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पंडित असा संघर्ष आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून तर मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत देखील पाहण्यास मिळालेला आहे। हा जो संघर्ष आहे तो खूप मोठ्या टोकाला देखील पोहोचल्याचं आपल्याला मतदान प्रक्रियेच्या दिवशी देखील पाहण्यास मिळालेला आहे। गेल्या 25 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर गेवराई नगर परिषद जी आहे ती पवारांच्या ताब्यामध्ये कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आमदारकी पंडितांना तर नगर परिषद पवारांना अशी काहीशी जी खिळी आहे ती ह्या नातेसंबंधामधून अनेक वर्ष चालू राहिली, परंतु नातेसंबंधामधूनच वैर निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। जो वैर आहे तो अगदी टोकाला देखील पोहोचल्याचं आपल्याला या झालेल्या मतदान प्रक्रियेच्या दिवशी पाहण्यास मिळालेलं आहे। अगदी पवार आणि पंडित आमने सामने ह्या निवडणुकीमध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मताची निवडणूक आहे ती अगदी हुद्द्यावर येऊन ठेपल्याचं आपल्याला ह्या झालेल्या मतदान प्रक्रियेच्या दिवशी पाहण्यास मिळालेलं आहे। हे जरी असलं तरी मात्र ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांना कोंडीमध्ये गाठण्यासाठी भाजपने अगदी डावपेच टाकले आहेत। माजी मंत्री बदामराव पंडित यांना भाजपने आपल्या बाजूने वळवण्यामध्ये अगदी यशस्वीरित्या डावपेच टाकून ते देखील डाव यशस्वीरित्या झालेला आहे। त्यामुळे एका काळी पवार एकटे पडले असल्याचं बोललं जात असताना त्यांच्या साथीला बदामराव पंडितांची भक्कमपणे साथ देखील लाभल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण अनेक निवडणुकीला सामोरे जात असताना पवारांना दाभाडे कुटुंबियांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, परंतु दाभाडे कुटुंबच पंडितांच्या बाजूने गेल्यामुळे कदाचित ही नगर परिषद जी आहे ती पंडितांच्या ताब्यात जाती का काय असं बोललं जात असताना ऐन शेवटच्या क्षणी मंत्री पंकजा मुंडे यांनी डावपेच टाकून बदामराव पंडित यांना आपल्या बाजूने करत गेवराई नगर परिषद जी आहे ती पंडित विरुद्ध पवार अशी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु ही जी नगर परिषद आहे ती मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर ही जी नगर परिषद आहे ती पवारांच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं देखील बोललं जात असून या ठिकाणी देखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर धारूर नगर परिषदेमध्ये कायम प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। प्रकाश सोळंके यांचे विश्वासू असे असलेले महादेव निर्मळ हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतर त्यांनी अजित पवार गटाला रामराम करत थेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करून ते धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। प्रकाश सोळंके यांचे विश्वासू असलेले महादेव निर्मळ यांचा तगडा बंदोबस्त, तगडा जनसंपर्क धारूर शहरामध्ये असल्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गटामध्ये ही जी निवडणूक आहे ती झाल्याचं बोललं जात आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या विकासाचं व्हिजन, मंत्री पंकजा मुंडेंची साथ, माजी मंत्री धनंजय मुंडेंची साथ, ह्या दोघांच्या साथीमुळे ह्या ठिकाणी कदाचित धारूर नगर परिषदेवर देखील महादेव निर्मळ यांच्या भाजपच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण राहील। या ठिकाणची देखील नगर परिषद आहे ती भाजपच्या ताब्यामध्येच येणार असल्याची चर्चा झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर होत आहे। त्यामुळे कदाचित बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत। ह्या 6 नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अगदी जर विचार केला तर शरद पवार गटाला 1 जागा मिळू शकते, भाजपला 3 जागा मिळू शकतात, तर महायुतीला 1 जागा मिळू शकते आणि राहिलेली उर्वरित 1 जागा जी आहे ती ह्या ठिकाणी कदाचित भाजप किंवा पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येऊ शकतं अशी देखील चित्र ह्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या 6 नगर परिषदेच्या निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट झालेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।